योद्धा न्यूज मराठी। सरपंच मंगेश साबळेंना मुक्त करा। पोलिसांच्या दडपशाही विरोधात चांडोली फाटा येथे घोषणाबाजी करत निषेध आंदोलन। राजगुरुनगर पुणे नाशिक हायवेवरील चांडोली फाटा येथे आज पोलिसांच्या कथित दडपशाही विरोधात एका जाहीर निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। सरपंच मंगेश साबळे यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। स्वप्नील गायकवाड यांच्याकडून आंदोलनाचे नियोजन व मनोगत। या आंदोलनाचे संपूर्ण नियोजन आम आदमी पार्टीचे खेड तालुका अध्यक्ष श्री स्वप्नील महादेव गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले होते। चांडोली फाटा येथे आयोजित या आंदोलनादरम्यान त्यांनी अत्यंत प्रखर आणि स्पष्ट शब्दात आपले मनोगत व्यक्त केले। पोलिसांकडून सुरू असलेल्या कथित दडपशाहीचा त्यांनी कडक शब्दात निषेध केला आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेला हा लढा असाच सुरू राहील असा इशारा दिला। आंदोलकांकडून तीव्र घोषणाबाजी। आंदोलनादरम्यान संतोष नाना, डोळस आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणा देत चांडोली फाटा परिसर दणाणून सोडला। सरपंच मंगेश साबळे यांना तुरुंगातून मुक्त करा, मुक्त करा। सरपंच मंगेश साबळेंवर केलेल्या अन्यायाचा निषेध असो आणि पोलिसांच्या दडपशाहीचा जाहीर निषेध अशा तीव्र घोषणा यावेळी देण्यात आल्या। आंदोलनाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही देण्यात आल्या। बॅनरद्वारे मागण्यांवर भर आंदोलकांच्या हातात एक मोठा निषेध फलक बॅनर होता, ज्यावर पोलिसी दडपशाहीचा जाहीर निषेध असे ठळक अक्षरात लिहिले होते। तसेच सरपंच श्री मंगेश साबळे यांना अटक करून आवाज दाबण्याचा प्रयत्न बंद करा, त्यांना तात्काळ मुक्त करा अशी मागणी या बॅनरद्वारे करण्यात आली होती। पोलीस बंदोबस्त तैनात। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे नाशिक हायवेवरील चांडोली फाटा परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी स्थानिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते। आंदोलकांनी अत्यंत आक्रमकपणे पण शांततापूर्ण मार्गाने आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या। या बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी। चांडोली तालुका शेड जिल्हा पुणे जिल्ह्यातील चांडोली गावामध्ये आज गेवराईचे सरपंच हे बीड जिल्ह्यामधून जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर या ठिकाणी शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, कामगार असेल, वंचित घटकाच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या होत असलेल्या अन्यायाच्या बाबतीमध्ये त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी समस्या जाऊन या अन्याय अत्याचाराच्या भूमिकेविरुद्ध जाब विचारला असताना हा जाब त्या जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी सहन न झाल्यामुळे आणि त्यांना असलेले, समाजाला असलेले, लोकांना असलेले योग्य असं मत, योग्य असं प्रत्युत्तर, योग्य अशी भूमिका जिल्हाधिकारी साहेबांनी न मांडल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांचा त्या ठिकाणी जाहीर निषेध केला आणि हा जाहीर निषेध व्यक्त करीत असताना राज्याचे गृह विभागाचे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांना संरक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले। जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आदेशावर एकट्या मंगेश साबळे सारख्या सरपंचाने त्या ठिकाणी एवढा मोठा आवाज उचलला की तो आवाज नुसता संभाजीनगर पुरता न राहता उद्या महाराष्ट्रापर्यंत तो आवाज आमची राजगुरुनगर तालुक्याची निवडणूक मागणी आहे। आदर्श सरपंच मंगेश साबळे आदर्श शेतकरी, शोषित, वंचित, पीडित, पंचायत पक्षासाठी, संघर्षासाठी, कोणासाठी, कोणत्या नागरिकांसाठी धावून जातात। त्यांनी जे संभाजीनगरकडे कार्यालयात आंदोलन केलं त्याच्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे। माझी एवढी मागणी आहे की पोलीस प्रशासनाला, सरकारला तात्काळ मंगेश साबळे आदर्श सरपंच यांना तात्काळ त्याची सुटका करा। आम्हाला तुम्ही पोलीस प्रशासनाने अटक केली की आमच्या डोक्यात जरी गोळ्या घातल्या तर काही केलं तरी आम्ही करणार नाही। मंगेश साबळे यांचा आवाज आम्ही दाबू देणार नाही। आज आम्हाला राजगुरुनगरमध्ये पेटला आहे। पोलीस प्रशासनाला मागे सारले, सरकारला मागे सारले। आज राजगुरुनगर
छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालतो, आगामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतो, आगामी महात्मा फुलेंच्या विचारावर चालतो, आगामी राजगुरूंच्या विचारावर चालतो, आगामी भगतसिंगांच्या विचारावर चालतो. आम्ही कोणाला घाबरणार नाही, आम्ही कोणाला बदलणार नाही. आमची एवढीच भावना आहे, मुक्त करा, मुक्त करा. आमची एवढीच भावना आहे, मुक्त करा, मुक्त करा. म्हणजे सागराला तुरुंगातून मुक्त, म्हणजे सागराला तुरुंगातून. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.